नमस्कार. जनतेचा आवाज न्यूज चॅनलच्या वतीने आपले हार्दिक स्वागत. आज आपण अकलूज येथील नेरा नदीच्या काठी किल्ल्याच्या समोर या ठिकाणी घाट आहे आणि या ठिकाणी गणपती विसर्जन करण्यासाठी अकलूज व अकलूज परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये गणपती विसर्जनासाठी येत आहेत. या ठिकाणी बरेच लोक गणपती विसर्जन करून गेलेले आहेत, परंतु आज आपण या ठिकाणी पाहत आहोत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा या संस्थेच्या वतीने या ठिकाणी हे नैर्मल्य गोळा करण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आणि या संस्थेचे लोक अकलाई देवीच्या तिथला घाट असेल, या किल्ल्यासमोरचा घाट असेल, सराटीच्या पुलापासला असेल, महादेव घाट असेल, या ठिकाणी या प्रतिष्ठानचे लोक अगदी प्रामाणिकपणे आणि जीव लावून जे निर्मल्य या नीरा नदीमध्ये किंवा नीरा नदीच्या पात्रात जाऊन नीरा नदीचं पाणी खराब होत आहे किंवा त्या पात्रामध्ये पाणी दूषित होत आहे, हे होऊ नये यासाठी प्राणपणाला लावून सकाळपासून ते गणपती विसर्जन जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत हे काम करत आहेत. त्याचबरोबर अकलूज नगर परिषदेच्या वतीने नागरिकांनी नदीला पाणी जास्त आल्यामुळं कुठल्याही नागरिकांनी नदी पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी उतरताना त्याला इजा होऊ नये, त्याला यासाठी नगर परिषदेने या ठिकाणी कर्मचारी प्रत्येक ठिकाणी तीन चार कर्मचारी ठेवलेले आहेत. आणि ज्या नागरिकाला शक्य नाही पाण्यात उतरणं त्या नागरिकांच्या हातातील गणपती घेऊन या नगर परिषदेचे कर्मचारी त्या ठिकाणी गणपती बुडवण्याचं काम करतायत. अतिशय नगर परिषदेच्या वतीने हे पहिलंच एवढं सुंदर काम मी या ठिकाणी बघतोय की त्या ठिकाणी नागरिकाला त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी तीन चार कर्मचारी ठेवण्यात आलेले आहेत. आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचं काम तर अगदी नावण्याजोगं आहे. त्यांच्या या सभासदांना आपण विचारूया की आज या ठिकाणी आपण हे काम करत आहात तर आपल्याला कसं वाटतं आहे? नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक सेवा समाज उपयोगी सेवेचे कार्य चालू आहे. अनेक कार्यामध्येच हे एक कार्य आहे. त्या कार्यामध्ये जे काही आपले फूल आहेत निर्माल्यमध्ये गोळा केलं जातं, त्याचं विघटन केलं जातं. त्यामध्ये दोरा, त्यामध्ये फळे, त्यामध्ये इतर साहित्य जे फोटो आहेत ते वेगळे केले जातात, प्लॅस्टिक वेगळं केलं जातं. आणि याचे जे फुलांचे जे निर्माल्य आहे त्या निर्माल्याची खत निर्मिती केली जाते. आणि खत निर्मिती करून जे काही वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचं जे कार्य आहे प्रतिष्ठानचं, त्या कार्यासाठी त्या झाडाच्या बुडाला तेच खत पुन्हा पुढच्या वर्षी वापरले जाते. अशा प्रकारे समाजामध्ये एक प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता किंवा समाज उपयोग कार्यक्रम व्हावे आणि स्वच्छतेसाठी अतिशय उत्तम प्रकारे व्हावं यासाठी प्रतिष्ठाननं जे आज्ञा लावून दिली, जी सूचना दिली त्याप्रमाणे सर्व सदस्य ते कार्य करतात. हा कार्यक्रम या ठिकाणी अकलूजच्या ठिकाणी 11 ठिकाणच्या बैठकीला आलेल्या आहेत. KM, दहिवली, करमाळा, माळुंगा आहे, सिरपूर आहे, वेळापूर आहे. सर्व ठिकाणच्या बैठकीत सदस्य सकाळी 8 वाजल्यापासून रात्री जोपर्यंत शेवटचा गणपती होत नाही, जोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत कार्य चालू राहील. धन्यवाद. जनतेचा आवाज चॅनलच्या वतीने सलाम तुमच्या कार्याला. अकलूज मधील प्रत्येक घाटावर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व सभासद या ठिकाणी स्वच्छतेचा काम करीत आहेत, निर्मल्य गोळा करण्याचं काम करीत आहेत. त्यांच्यापैकी अकलूजमध्ये आम्ही श्री सेवा सदस्य सगळे मिळून करमाळा असेल, माळशिरस, मळवली, वेळापूर, टेंभुर्णी पूर्ण जिल्ह्यात अकलूज शहरामध्ये 1000 संख्या आमची तास आहेत. सगळे सकाळी 6 वाजेपर्यंत सेवा आणि संध्याकाळी 12 सेवा चालू आहे. आपण हे निर्मल्य गोळा करता, या निर्मल्याचं आपण पुढे काय करणार आहोत? आम्ही नगर परिषदेला सहकार्य करून
थोडा एक खडा स्वच्छ खालून त्या निर्मळ खताची नदी आपले प्रदूषण होऊ नये आपल्या शहरामध्ये स्वच्छता राहावं या हिशोबाने आणि हा आमचा संदेश सगळ्या महाराष्ट्रात पोहोचाव ही आमची एक विनंती आहे. आपण फक्त गणेश उत्सवातच नाही, हे गणपती विसर्जनाला निर्मल्य गोळा करता. परंतु मी ऐकून आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे तुम्ही सर्व सभासद किंवा सदस्य हे 12 महिने 18 काळ तुमचं काम चालू असतं. वेगवेगळ्या गावात जाणं, गाव स्वच्छ करायला घेणं, हे बरोबर आहे का? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आमचं स्वच्छता असेल, वृक्षारोपण असेल, बाकीचं कुठल्या गोष्टीचं रक्तदान शिबिर असेल तर आम्ही कुठल्याही सेवेला आम्ही कमी पडत नाही. आम्ही या नीरा नदीचं पात्र दूषित होऊ नये, नीरा नदीचं पाणी खराब होऊ नये या उद्देशाने सर्व नीरा नदीमध्ये निर्मल्य जाऊ नये यासाठी अविरत झटत आहेत आणि यांचं काम अतिशय स्तुत्य आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानला मी न्यूज चॅनल जनतेचा आवाज तर्फे सलाम करतो. कॅमेरामॅन अनिल बनपट्टेसह महादेव बंडगर, जनतेचा आवाज, अकलूज. जय सद्गुरू.